जय शिवराय मित्रांनो, मी सचिन घाडीवकर. मित्रांनो, आमचं तरो आता वाढलो आणि तरो ऑलरेडी काढूक सुरुवात केली नाही पप्पांनी. तर मी पण इले गावाक तरो काढूसाठी, भात लावूसाठी, तरो लावूसाठी. तर एक दोन कोपरे वालायचे, म्हणजे ज्या बियाणा वालायचं आता काढून झालेला. पावसानं दडी मारल्या ना, पाऊस काय असं कंटिन्यूस लागत नाही. तर मी पुढे येईल, आई पाठवून येता आणि पप्पा हळूहळू आणि काकांचा मुलगा आणि वहिनी हळूहळू आम्ही म्हणजे तरो काढून एक एक कोपरो कसं लागत हे आम्ही बघतलो आणि कवर करूचो प्रयत्न करतलो. तर तुमका मी दाखवतोय. आम्ही ऑलरेडी तरो काढलेलो हा. तो आता माका घेऊन जाऊचो हा वरती घराकडे तिकडे. आता एक कोपरो, दोन कोपऱ्यांचे चिखल करतले संध्याकाळपर्यंत. तर आता हे बघा, मी तुमका दाखवतोय. आता ह्या बियाणा खायचा मागा माहिती नाही, पण वालायचा तर त्यांनी लावल्याने उरब्यावर. मी तुमका अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बोललेलं की ते त्याचे आपण उकडे तांदूळ करणार असो आणि ते पेजेसाठी आपण वापरणार असो. तर तो ऑलरेडी कोपरो लावून झालो उरब्यावर. तर आता राहुला फक्त नॉर्मल रेग्युलर भात आमचा राहुला, जा बियाणा आम्ही विकत घेतलेला होता त्याचा आता त्याचं तरो राहुलो आता फक्त. तर आता मी तुमका दाखवतोय तरो काढलेलो किती आहे तो. हे बघा, एवढं तरो काढलेलो. आणि हे दोन कोपरे काढूचे आहेत. ॲक्च्युली तरो ह्या वर्षी लवकर पावसामुळे तरो चांगलं योग नाही हा. सगळे कोपरे लागतात का नाही माहीत नाही, बघूया. जेवढे लागतील तेवढे आपण त्याचं समाधान मानायचा. हे बघा, तो तिकडे तर जागा खाली दिसता सगळी, तिकडे तर लागाकच नाही, रुजानच योग नाही त्यासाठी. तिकडे दाखवतो तुमका, चला स्पॉटला जाऊन दाखवतो तुमका. हे बघा, चवय अगदी केळीच्या पानांसारखी पाना. ह्याची खासियत म्हणजे केळीची पानं फाटतात लगेच, ह्याची फाटत नाही. ह्याची मज चांगली असतात, एकदम ताट असतात. हे बघा, काही तर रोग काय जास्त रुजान योग नाही, मध्ये इलो. बघाच, ही आता आम्ही गणपतीत यूज करतो केळीची पानं, चवळीची पानं सॉरी. चला आता पटापट तरो घेऊन जाऊया, वेळ नको लावूया. जेवढं पटापट लागत तेवढा बरा. हे बघा, चांद कचरो बघा, चांद कचरो उडी मारता बघा. थोडं गेलो बघा. ह्यो असा आमचं ट्रॅक्टर पॉवर विडर. तर मी तुमका ह्या सांगूक नव्हतं की एका चाका कशी बदलतात वगैरे किंवा नांगर कसं लावतात. तर आता बघा, आता तुमका मी सविस्तर सांगते. आता जेव्हा आम्ही भात पेरतो, जेव्हा नांगरणी असता, तेव्हा ह्या बारीक टॉक असा पुढच्या दिशेने लावचं जाताला असा. आणि आता चिखल वगैरे किंवा दूर असता तेव्हा ह्या उलटा लागता. या जाडी बाजू ही अशी पुढच्या दिशेने जातली असं असतं. तर त्या पद्धतीने लावचं असतं नांगर. आता ही चाकत तर ती आम्ही काढून नांगर लावतो. हो कसा उलटो येतो हां नाही बघा कसं काय. नाही तुम्ही काय घालता आता उकळ घालतोय. उकळीक ओके. हां, उकळीक बारीक बाजू जशी नांगरती आम्ही लावतो ती बाजू येतली. नंतर त्याच्यानंतर दुडीक फक्त चेंज होतली. तुम्ही चेंज करतालाच ना दुडीक वगैरे. आता हे टायर आम्ही काढतलो बघा, हे दोन्ही टायर आम्ही काढतो लावून घेतो. तुमका दाखवतोय मी टायर काढल्यानंतर. आता मी तुमका ट्रॅक्टर कसं चालू करतो ती प्रोसिजर दाखवतोय. नांगर तर लावून झालेत आमचे. हे बघा, आता हे करा. काय म्हणतात तर आधी माहीत नाही माका, पण फक्त चालू करूचं माहिती आहे. आणि हो ही पिन टाकायची.
जरा 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 बघा, ही ही क्लिप आम्ही लावून झालो, उभी होती ती आम्ही खाली गेलो करून लॉक करून टाकला. हे करा बाहेर काढा. नाही ना ते या ना बसले. ही क्लिप ना उभी होती ती आम्ही इथे लॉक केली. आता टाकतोय आणि एका हे जरा डिफिकल्ट आहे नांगरट करणं, कारण का दगडावर हे बारको ट्रॅक्टर लय उडावता. बघा हे तरव होतो पहिलो, तेव्हा आम्ही सगळं काढलो. आता हे तरव लावचो आता चिखल करून. बघा भाव असा मासे पकडता. ही वहिनीची लेक असा पोरगी आणि ती काकी असा शेजारची. तर बघा तरव हा काय रुजवणीचा तो कळत नाही हा. कारण मध्ये इलो आहे तो पण पूर्ण आम्ही काढतलो आणि आहे चिखल करतलो आणि तरव लावतो. बारके मासे दाखवतो तुमका चिखलात असंच. नंतर दिसतले जेव्हा चिखल होतो तेव्हा मासे ना दिसतले, भेटतले आपल्याक. बारकी मोठे असले तर, मोठे नाही आहेत पण बारके तर पोरा तरी भेटतली. पण ती काय आपण काय खाणार नाही काय नाही, पण ती आपण तशीच सोडून देणार मोठी ओक. पाठचो नांगर आता पप्पा भाऊ नांगर सेट करता. पप्पा ट्रॅक्टर चालवतो. ॲक्च्युली या यंत्रापेक्षा बैलजोडी खूप चांगली शेती करण्यासाठी. पण होता कसा, बैलजोडी ही वर्षभर पाळूची लागता 1-2 महिन्याच्या कामासाठी. पण ठीक आहे, पशुधन हे आव्याज आपल्या घरी. पुढे माका शक्य झाला तर नक्कीच मी बैलजोडी घेतलेलं आहे. ह्या कोपऱ्यात लय पिळवटा होता, कारण काय ह्या कोपऱ्यात खूप दगड. आता मी थोड्या वेळात ट्रॅक्टर घेतले चालू किंवा